नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. माझी बायको रोज कुठेतरी बाहेर जाऊ लागली होती. घरात येताच चेहरा ताणलेला, बोलणं टाळलेलं. एक दिवस अचानक तिच्या हाताला मोठी दुखापत दिसली, पण ती ते लपवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा मला कळलं की ती काहीतरी माझ्यापासून लपवत आहे आणि मी तिचा मागोवा घ्यायचं ठरवलं. आणि जे पाहिलं ते माझं आयुष्यच हादरवणार होतं. राज आणि साक्षीच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. दोघांचं आयुष्य अगदी शांत, साधं सुधं पण सुंदर चाललं होतं. साक्षी हसरी, बोलकी, पण गेल्या महिनाभरातच ती पूर्णपणे बदलली होती. ती रोज काहीतरी कारण सांगून बाहेर जायची. कधी मैत्रिणीकडे, कधी बाजारात, कधी ऑफिसचं काम. राजने सुरुवातीला तिला काही विचारलं नाही. कधी कधी बदल होतातच. पण एके दिवशी तो कामावरून लवकर घरी आला आणि साक्षी दारातून आत आली. हाताला स्कार्फ गुंडाळलेला होता. राजने विचारलं, हाताला काय झालं? साक्षी म्हणाली, काही नाही, लहानसा कट आहे. काही नाही. पण तिचे डोळे पाण्याने भरले होते आणि हातातून रक्त उतरत होतं. त्या रात्री राज झोपू शकला नाही. ती काहीतरी त्याच्यापासून मोठं लपवत होती. दुसऱ्या दिवशी साक्षी बाहेर पडताच राज तिच्या मागे निघाला. ती एका जुन्या अंधार कोठड्यासारख्या इमारतीकडे गेली. तिथे एक महिला उभी होती, डोळे लाल, चेहरा घाबरलेला. साक्षीने तिचा हात धरला आणि म्हणाली, भिवू नको, मी आहे ना, तू बाहेर पडू शकतेस. राजचं हृदय धडधडू लागलं. तो दुरून सगळं पाहत होता. साक्षी त्या महिलेला आत घेऊन गेली. 10 मिनिटांनी राज जवळ गेला. आत जे दिसलं ते त्याने कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. एका छोट्याशा खोलीत 4 महिला बसलेल्या. त्यांच्या चेहऱ्यावर मारहाणीचे निशाण, हातावर जखमा. कोण रडत होतं तर कोण स्तब्ध बसलेलं. आणि मधोमध साक्षी उभी होती, त्यांच्या जखमा सांभाळत, त्यांना शांत करत. राजला पाहताच साक्षी डचकली. राजने विचारलं, हे काय चाललंय? साक्षीचे डोळे पूर्ण भरले. ती म्हणाली, ही सगळी स्त्रिया घरगुती हिंसाचाराच्या बळी आहेत. कोणी वडिलांकडून मार खातंय, कोणी नवऱ्याकडून, कोणी सासरच्यांकडून. ते घर सोडून पळून आले आहेत. मी त्यांना लपवून ठेवते, त्यांना मदत करते आणि पोलिसांकडे केस चालवते. राज थबकून गेला. ती पुढे म्हणाली, त्या दिवशी माझ्या हातावर जी जखम झाली, तो एक नवरा इथे आला होता आपल्या बायकोला परत ओढायला. मी त्या स्त्रीसमोर उभी राहिले आणि त्याने मला ढकललं. राजचे डोळे नकळत पाणावले. तो म्हणाला, तू मला हे आधी का नाही सांगितलंस? साक्षी शांत हसली, कारण मी तुला त्रास द्यायचा नव्हता. तू तुझ्या आईची सेवा खूप करतोस. मला तुझ्यावर आणखी भार टाकायचा नाही. राज काही बोलू शकला नाही. तो तिला मिठी मारून फक्त एवढंच म्हणाला, आता तू एकटी नाही, मी आहे तुझ्यासोबत. आणि त्या दिवसापासून राज आणि साक्षी दोघं मिळून काम करू लागले. त्या महिलांना मदत करू लागले. जगाला एक छोटासा पण खरा आशेचा किरण देऊ लागले. कधी कधी आपण ज्यांच्यावर शंका घेतो तोच आपल्या आयुष्यातला सर्वात चांगला, सर्वात मोठा मानव बनतो. जर ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गोष्टी ऐकायला किंवा वाचायला आवडतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नमस्कार. लाईक, शेअर, सबस्क्राईब.